वेलकम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरपत्रिका देखील पाहत आहोत. ही प्रश्नपत्रिका आहे 9 मार्च 2026ची, म्हणजे याच वर्षीची प्रश्नपत्रिका आहे. विषय आहे इतिहास किंवा हिस्ट्री. 38 या विषयाचा कोड नंबर आहे. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेचे 11 पेजेस आहेत. 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका मी यापूर्वीच या चॅनलवर पोस्ट केलेली आहे. अनेक विद्यार्थी प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात मागत असतात, पण मी प्रत्येकाला देऊ शकत नाही, म्हणून अशा व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असते. ही प्रश्नपत्रिका आता सोडवायची कशी, त्याची उत्तरे काय आहेत ते आज आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया. इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा इतिहास या विषयाची याच वर्षीची म्हणजे 9 मार्च 2026ची ही प्रश्नपत्रिका म्हणजे उत्तरपत्रिका आपण आता पाहूया. सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. 2. उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. 3. उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेनानेच काढाव्यात. आणि 4. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानांवर सुरू करावे. म्हणजे प्रमुख प्रश्न आहेत 1 ते 7 ते नवीन पानावर घ्यायचे. उपप्रश्न एकाखाली एक घेतले तरी चालेल. या प्रश्नपत्रिकेत एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्नांची उत्तरे एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे 3 भाग केलेत. पहिल्या भागामध्ये 1 ते 3 प्रश्न सोडवून झालेले आहेत. तो व्हिडिओ पाहायचा असेल तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा. 12वी इतिहास या क्रमांकामध्ये तुम्हाला ती मिळून जाईल. आज आपण भाग दुसऱ्यामध्ये 4था आणि 5वा प्रश्न सोडवणार आहोत आणि पुढील भागामध्ये 6वा आणि 7वा प्रश्न सोडवणार आहोत. तो व्हिडिओ पण मी लवकरच अपलोड करणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं तर मी व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला आपण भाग दुसऱ्यामध्ये 4था आणि 5वा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 4था एकूण 15 गुणांचा प्रश्न आहे आणि 6 गुणांचा प्रश्न आहे. त्यामध्ये संक्षिप्त टिपा लिहा. कोणतेही 3, 5 पैकी 3च सोडवायच्यात, पण आता आपण उत्तरपत्रिका सोडवत आहोत त्यामुळे 5ही प्रश्नांची उत्तर पाहूया. 1. धर्मयुद्धाचे परिणाम. 2. आझाद हिंद सेना. 3. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस. 4. अटलांटिक सनद. 5. स्पीड पोस्ट. आपण 5ही प्रश्नांची उत्तरं किंवा टिपा लिहा पाहूया. 1. धर्मयुद्धाचे परिणाम. उत्तर. 1. धर्मयुद्धांमुळे युरोपातील सरंजामशाहीचा अंत झाला. 2. लोकांची पोपवरील श्रद्धा कमी झाली. 3. मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे इटलीतील आणि जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्रे खुली झाली, त्यामुळे नवा व्यापारी वर्ग उदयाला आला. 4. किल्ले बांधणी. किल्ल्यांचा लढाईचे ठाणे म्हणून उपयोग. लष्कराच्या वाहतुकीसाठी पूल बांधणी. शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे इत्यादी युद्धतंत्रात युरोपीय राष्ट्रांनी प्रावीण्य मिळवले. 5. लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपातील राजांनी नवे कर लागू केले. 6. युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती, अत्तरे, फळे, पोशाखाचे विविध प्रकार, साखर, सुती व रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ, औषधे इत्यादी गोष्टींचा परिचय झाला. 7. अरबांशी झालेल्या संपर्कातून रसायन, संगीत, व्यापार या क्षेत्रातील अनेक अरबी शब्द युरोपियनांना माहीत झाले. दुसरी टिपा आहे आझाद हिंद सेना. उत्तर. 1. सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद सेनेचे नेते होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे हे आझाद हिंद सेनेचे ध्येय होते. 2. या उद्दिष्टपूर्तीसाठीच इंग्लंड महायुद्धात गुंतलेला असताना त्याचा फायदा घेऊन भारतात प्रखर जन आंदोलने सुरू करावीत आणि बाहेरून आझाद हिंद सेना ब्रिटिशांवर आक्रमण करेल अशी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका होती. गरज भासली तर स्वातंत्र्यासाठी इंग्लंडच्या शत्रूचीही मदत घ्यावी असे त्यांचे मत होते. 3. भारताच्या पूर्व सीमेनजीक आझाद हिंद सेना ब्रिटिशांविरुद्ध लढत होती. अराकान, कोहिमा जिंकून आझाद हिंद सेनेने आसामात मुसंडी मारली होती. 4. आपल्या ध्येयासाठी अविरत झुंजणाऱ्या आझाद हिंद सेनेने ब्रिटिश सत्तेवर मोठा आघात केला आणि जनतेला स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा दिली. तिसरी टिपा आहे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस. उत्तर. 1.
1937 साली जपानने चीनवर आक्रमण केले तेव्हा चीनने जखमी सैनिकांवर औषधोपचारासाठी डॉक्टरांची मदत मागितली. पंडित नेहरूंनी चीनमध्ये पाठवलेल्या 5 डॉक्टरांमध्ये डॉक्टर कोटणीसांचा समावेश होता. 2. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीसांनी जपानी आक्रमणाच्या काळाबरोबरच दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही चीनच्या जखमी सैनिकांची सेवा केली. 3. आपल्या त्यागातून आणि समर्पण वृत्तीतून त्यांनी भारत व चीन या देशात मैत्रीचे संबंध निर्माण केले. 4. 5 वर्ष चीनी सैनिकांची देखभाल करणाऱ्या डॉक्टर कोटणीसांचे 9 डिसेंबर 1942 रोजी प्लेगच्या साथीत चीनमध्येच निधन झाले. चौथी टीप आहे अटलांटिक सनद. उत्तर 1. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची रचना कशी असावी या संदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट आणि इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी 12 एप्रिल 1941 रोजी अटलांटिक सनद घोषित केली. 2. या सनदेत पुढील बाबींचा उल्लेख होता. 1. इंग्लंड अमेरिका आदी दोस्त राष्ट्रांना कोणाचेही राज्य लुबाडायचे नाही. 2. युद्धोत्तर काळात होणारे राजकीय व भौगोलिक बदल स्थानिक लोकांच्या इच्छेनुसारच करण्यात येतील. 3. जगातील सर्व लोकांना स्वयंनिर्णयाचा हक्क राहील. अटलांटिक सनदेमुळे निर्वसाहतीकरणाला चालना मिळाली आणि जगातील लोकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळाला. 5वी टीप आहे स्पीड पोस्ट. उत्तर 1. 1986 साली टपाल खात्याने स्पीड पोस्टची सेवा सुरू केली. साध्या टपालाने पत्रे पोहोचण्यासाठी खूप काळ लागतो. तसेच पत्र पोहोचेल की नाही याची शाश्वतीही नसते. 2. स्पीड पोस्टने पाठवलेले पत्र पोहोचल्याचा पाठवणाऱ्याला SMS येतो. त्यामुळे ही सेवा विश्वसनीय व गतिमान झाली आहे. 3. सध्या दर महिन्याला सुमारे 3 कोटींपेक्षा अधिक पत्रे व पार्सल्स स्पीड पोस्टने पाठवली जातात. 4. स्पीड पोस्टला नेहमीच्या पत्रापेक्षा अधिक पैसे भरावे लागतात. परंतु पत्र पोहोचल्याची खात्री असल्यामुळे अनेक जण या सेवेचा उपयोग करतात. त्यामुळे टपाल खात्यालाही लाभ होतो. ब प्रश्न आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 पैकी 3 सोडवायचे 9 गुण आहेत. आता आपण इथे 5ही प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते पाहणार आहोत. 1. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. 2. पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीय सत्तांना अवघड झाले होते. 3. 1920ला महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केले. 4. पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश बनला. 5. राहीबाई पोपेरे या बीजमाता या नावाने ओळखल्या जातात. 1. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. उत्तर 1. औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादन यंत्राच्या सहाय्याने होऊ लागले. त्यामुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. 2. उत्पादन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल कमी किमतीत मिळण्याची गरज निर्माण झाली. 3. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. हे अतिरिक्त उत्पादन खपवण्यासाठी या राष्ट्रांना नव्या आणि हक्काच्या बाजारपेठांची आवश्यकता होती. अशा रीतीने औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. 2. पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीय सत्तांना अवघड झाले होते. उत्तर अरब आरमाराचा पराभव करून पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली. 1. दक्षिण हिंदुस्थानातील राजांमध्ये सतत होणाऱ्या भांडणाचा फायदा घेऊन पोर्तुगीजांनी आपल्या वसाहतींच्या संरक्षणासाठी किल्ले उभारले. 2. त्यांचे प्रबळ आरमार छापा मारून शत्रूचे आरमार व प्रदेश उद्ध्वस्त करीत असे. भारतीय सत्तांकडे स्वतःचे आरमारही नव्हते. 3. पोर्तुगीजांचे प्रबळ आरमार, त्यांची युद्धनीती आणि भारतीय राजांमधील संघर्ष या कारणांमुळे पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीय राजांना अवघड झाले होते. 3. 1920ला महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केले. उत्तर महात्मा गांधींनी 1920मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड, रौलट कायदा आणि खिलाफत चळवळ या प्रमुख कारणांमुळे असहकार आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा मुख्य उद्देश ब्रिटिशांचे सहकार्य मागे घेऊन भारतासाठी स्वराज्य मिळवणे हा होता. मुख्य कारणे: रौलेट कायदा 1919 भारतीयांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा व विना चौकशी कारावासात डांबणारा हा काळा कायदा होता. जालियनवाला बाग हत्याकांड: अमृतसर येथे शांततापूर्ण सभा भरलेल्या निशस्त्र लोकांवर जनरल डायरने निष्ठुरपणे गोळीबार केला, ज्यामुळे संपूर्ण देशात संताप निर्माण झाला. खिलाफत प्रश्न: पहिल्या महायुद्धानंतर तुर्कस्तानच्या खलिफा विरुद्ध ब्रिटिशांनी केलेल्या अन्यायकारक धोरणांमुळे
भारतीय मुस्लिमांमध्ये असंतोष पसरला, ज्याला गांधीजींनी पाठिंबा दिला. आर्थिक पिळवणूक. पहिल्या महायुद्धानंतर भारतात वाढलेली महागाई, कर आणि गरिबी यामुळे जनता त्रस्त झाली होती. 4. पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश बनला. उत्तर 1. पुदुच्चेरीमधील जनतेची आंदोलने आणि भारत सरकारची आग्रही मागणी यामुळे जून 1948 मध्ये फ्रान्स व भारत या सरकारांमध्ये करार होऊन पुदुच्चेरीच्या भारतातील विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. 2. 13 ऑक्टोबर 1954 रोजी उभय सरकारांमध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया निश्चित झाली. विधिमंडळ नगरपालिकांमध्ये विलिनीकरणाच्या बाजूने मतदान झाले. 3. 1 नोव्हेंबर 1954 रोजी पुदुच्चेरीसह सर्व फ्रेंच वसाहतींचा भारताने ताबा घेतला. 4. 1962 रोजी विलिनीकरणाच्या कराराला फ्रेंच संसदेने मान्यता दिली आणि 1963 मध्ये पुदुच्चेरी हा भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला. 5. राहीबाई पोपेरे या बीजमाता या नावाने ओळखल्या जातात. उत्तर राहीबाई पोपेरे या बीजमाता म्हणून लोकप्रियपणे ओळखले जातात कारण 1. राहीबाई पोपेरे यांनी बीजमाता म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन करण्यासाठी खूप काम केले आहे. 2. त्यांनी आधुनिक शेतीच्या पद्धतीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या स्थानिक बियाण्यांचे जतन केले आहे. 3. त्यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय शेती करण्यास प्रोत्साहित केले आहे. 4. त्यांनी विविध पिकांच्या बियाण्यांचा संग्रह करून शेतीतील जैव विविधता टिकवली आहे. 5. त्यांनी शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करून त्यांना स्वावलंबी होण्यास मदत केली आहे. 6. त्यांनी शेतकऱ्यांना बियाण्यांचे महत्त्व समजावून सांगितले आणि पारंपरिक शेती पद्धती शिकविल्या आहेत. 7. त्यांनी जुन्या शेती पद्धती आणि पारंपरिक ज्ञान जतन करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. 8. या सर्व कामांमुळे राहीबाई पोपेरे यांना लोकांनी बीजमाता म्हणून सन्मानित केले आहे. प्रश्न 5. तुमचे मत नोंदवा. कोणतेही 3 सोडवायचे 5 प्रश्नांच्यापैकी आणि 9 गुण आहेत. 1. भारतीय समाज सुधारकांना सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता वाटली. 2. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय नेत्यांसमोर संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न मोठा होता. 3. दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली. 4. संरक्षण विषयक सराव 2 राष्ट्रांनी एकत्र करणे दोन्ही राष्ट्रांसाठी फायदेशीर असते. 5. सर्व शिक्षा अभियान शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी भारतात उपयुक्त ठरत आहे. आता 3 सोडवायचे आहेत, पण आता आपण उत्तरपत्रिकेमध्ये 5ही प्रश्न सोडवणार आहोत. 9 गुण आहेत. 1. भारतीय समाज सुधारकांना सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता वाटली. उत्तर 1. भारतीय समाज सुधारकांनी सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले कारण त्यांनी समाजातील हानिकारक प्रथा जसे की जातीभेद, बालविवाह, स्त्रीसती आणि अस्पृश्यता यांचा तीव्र विरोध केला. त्यांनी या खोलवर रुजलेल्या सामाजिक प्रथांना दूर करण्याचा प्रयत्न केला कारण त्या अन्यायाला चालना देत होत्या. 2. समाज सुधारकांचा असा विश्वास होता की लिंग, जात किंवा धर्म काहीही असो, सर्व माणसं समान आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे सामाजिक न्यायाची संकल्पना पसरली आणि सामाजिक असमानता कमी झाली. 3. स्त्रियांचा सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी बालविवाहाविरुद्ध लढा दिला. स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले आणि विधवांना पुनर्विवाह करण्यास प्रोत्साहित केले. समाज आधुनिक बनावा म्हणून त्यांनी तर्क, शिक्षण आणि वैज्ञानिक विचारसरणी यांना प्रोत्साहन दिले. 4. धार्मिक सुधारणा करताना त्यांनी अंधश्रद्धा, निरर्थक विधी आणि रूढी प्रथा नाकारल्या आणि मानवता व सत्यावर आधारित साधे, नैतिक व तत्वसुसंगत धार्मिक आचरण पुढे आणले. 5. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले कारण शिक्षणामुळे लोकांमध्ये जागरूकता वाढेल आणि ते सामाजिक अन्यायाविरुद्ध लढू शकतील असे त्यांचे मत होते. 2. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय नेत्यांसमोर संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न मोठा होता. उत्तर 1. स्वातंत्र्यानंतर भारताच्या नेत्यांसमोर राजे महाराजांच्या राजकीय एकत्रीकरण हा सर्वात मोठा आव्हान होता कारण त्यावेळी 500 पेक्षा जास्त राज्यमंडळे अस्तित्वात होती आणि प्रत्येकावर वेगळा राजा राज्य करीत होता. 2. सर्व राज्यमंडळांना एका देशात समाविष्ट करणे हे अत्यंत गुंतागुंतीचे आणि कठीण कार्य होते. अनेक राजे दुसऱ्या राष्ट्रात सामील होण्याची इच्छा ठेवत होते किंवा भारताच्या स्वतंत्रतेला कायम ठेवण्यास प्राधान्य देत होते, ज्यामुळे राजकीय अनिश्चितता आणि एकत्रीकरणाविरुद्ध विरोध निर्माण झाला. 3. प्रत्येक राज्याची स्वतःची कायदे,
लष्करी आणि प्रशासनिक रचना होती, त्यामुळे त्यांना एका राष्ट्रीय ढाच्याखाली एकत्र आणणे, काळजीपूर्वक नियोजन आणि समजूतदारीची गरज होती. जर ही राज्यमंडळे भारतात सामील झाली नसती तर देश अनेक लहान भागांमध्ये विभागला जाऊ शकला असता, ज्यामुळे स्थिरता आणि राष्ट्रीय ऐक्य धोक्यात येत असे. 4. राज्यांना एकत्र करण्यासाठी नेत्यांनी करार, पटवणूक आणि काही वेळा सैनिकी कारवाई, उदाहरणार्थ हैदराबादमध्ये, यांचा वापर करावा लागला, जो एक कठीण प्रक्रिया होती. शांतता, सुरक्षा आणि प्रभावी राष्ट्रीय प्रशासन सुनिश्चित करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर ही एकत्रीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे गरजेचे होते. 3. दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली. उत्तर: 1. 1941 मध्ये जपानने जर्मनीची बाजू घेऊन पर्ल हार्बर या पॅसिफिक महासागरातील अमेरिकेच्या नाविक तळावर हल्ला करून तो निकामी केला. त्यामुळे अमेरिका दुसऱ्या महायुद्धात उतरली. 2. जपानने आक्रमक धोरण स्वीकारत फिलिपाईन्स, म्यानमार, मलाया, सिंगापूर ही राष्ट्रे जिंकून भारताच्या आसामपर्यंत धडक मारली. 3. अमेरिकेने फिलिपाईन्स जिंकून घेतले तरीही जपान शरण येत नव्हता. अखेरीस अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर व नंतर नागासाकी या दुसऱ्या शहरावर 6 व 9 ऑगस्ट रोजी 2 अणुबॉम्ब टाकले. 4. अणुबॉम्बच्या प्रचंड विध्वंसामुळे जपानने 15 ऑगस्ट 1945 रोजी शरणागती पत्करली. 4. संरक्षण विषयक सराव दोन राष्ट्रांनी एकत्र करणे दोन्ही राष्ट्रांसाठी फायदेशीर असते. उत्तर: 1. 2 वा अधिक देशांच्या सैन्याचा संयुक्त लष्करी सराव घेतल्यामुळे दोन्ही वा अनेक देशातील तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होते. 2. युद्धातील वा सैन्याच्या हालचालीतील समस्या सोडवण्याचे अभिनव मार्ग माहीत होतात. 3. शस्त्रास्त्रांच्या आधुनिकीकरणाला आणि संशोधनाला चालना मिळते. 4. अर्धनागरिक क्षेत्रातील दहशतवाद विरोधी कृती कशी करता येईल याचे प्रशिक्षण मिळते. 5. दुर्गम भागात कसे लढायचे याची माहिती होते. 6. युद्ध सरावातून आपल्या सैन्याच्या प्रशिक्षणातील आणि शस्त्रास्त्रांमधील त्रुटी माहीत होऊन त्या दूर करण्याची संधी मिळते. 5. सर्व शिक्षा अभियान शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी भारतात उपयुक्त ठरत आहे. उत्तर: 1. या उपक्रमाचा उद्देश 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देणे आहे, ज्यामुळे कोणतेही मूल शाळेच्या शिक्षणापासून वंचित राहणार नाही. 2. SSA म्हणजे सर्व शिक्षा अभियान. SSAने नवीन शाळा, वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहे उभारण्यास मदत केली आहे, ज्यामुळे विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलांसाठी शिक्षणाची उपलब्धता वाढली आहे. हा उपक्रम शिक्षकांची भरती, प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण यावर भर देतो, तसेच मुली आणि उपेक्षित समुदायांवर विशेष लक्ष ठेवतो. 3. SSA मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि माध्यान्ह भोजन पुरवते, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांचे नियमित शाळेत हजेरी राहते. 4. तसेच हा उपक्रम अध्यापनाच्या नाविन्यपूर्ण पद्धती आणि सर्वसमावेशक शिक्षणाला प्रोत्साहन देतो, ज्यामुळे विशेष गरजा असलेल्या मुलांसह सर्व मुलांसाठी शिकण्याची प्रक्रिया सुलभ आणि आनंददायी होते. 5. पायाभूत सुविधा, शिक्षणाचा दर्जा आणि समावेशकता यावर लक्ष केंद्रित करून SSA भारताला सर्व मुलांसाठी सार्वत्रिक शिक्षण साध्य करण्यास मदत करते. अशा प्रकारे आपण 4था आणि 5वा प्रश्न सोडवलेला आहे. लवकरच पुढील 3ऱ्या भागात 6वा आणि 7वा प्रश्न सोडवणार आहोत, म्हणजे पूर्ण प्रश्नपत्रिका आपण सोडून होईल. या प्रश्नपत्रिकेचा सराव म्हणून तुम्ही अभ्यास करा. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा, कारण ते आमचं प्रोत्साहन असतं. तुम्ही लाईक केलं किंवा कमेंट केली, तुमची शंका सांगितली तर आम्हाला प्रोत्साहन वाटतं, हे काम करण्याचा उत्साह निर्माण होतो. अशा प्रकारे 2020-21 पासून हा अभ्यासक्रम सुरू झाला आहे, तेव्हापासूनच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवायला अजिबात विसरू नका. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.